मंदिराचा प्रसादालय. आता ही सर्वात मोठी प्रसादालय आहे. वेळ दिली आहे प्रसादालयाची सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. 12 तास पूर्ण चालू असतं. इथून आतमध्ये गेल्यावरती मोठा हॉल आहे. एक किचनच आहे मोठं भोजनालय. बाजूला गार्डन दिलं आहे. आतून जेवण आल्याच्यानंतर बाहेर आपण निवांतपणे बसू शकतो. इथे बाबांचं स्टॅच्यू आहे. जेव्हा भोजन करायचे त्या टायमाचं ते स्टॅच्यू बनवून ठेवलेलं आहे. साई मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती हे साई प्रसादालय आहे. जवळच आहे. रिक्षाने 10 रुपये घेतात आणि चालत यायला आपल्याला 10 मिनटं लागतात मंदिरापासून. ताटात जेवढे घ्या जेवढं आपल्याला संपवता येईल. अन्न वाया घालू नका असंच मॅसेज दिलं आहे. इथे आपल्याला कुपन घ्यावं लागतं. कुपन काउंटर दिले. कुपन घेऊन आपण आतमध्ये हॉलमध्ये जेवायला जातो. फ्री ऑफ कॉस्ट कुपन आहे. कुपनसाठी आपण इथे लाईन लावून कुपन घेऊन आतमध्ये जेवायला जातो. तेव्हा हे असं कुपन भेटेल. मोफत जेवण असतं. हे कुपन घेऊन आपण पुढे हॉलमध्ये एंट्री करतो. इथे बेसिन दिलं आहे हात धुवायसाठी. आपण बाहेरून इकडून तिकडून फिरून हात लावून येतो तर इथे हात धुवायला ड्रिंकिंग वॉटर पिण्याचं पाणी हात धुवून आतमध्ये जातो. पुढे टी व्ही लावले समोरच. बाबांचं लाईव्ह फोटोशूट इथे आपल्याला भेटतं बघायला. लाईव्ह व्हिडिओ आरती वगैरे चालू असेल तर आपण इथून बघू शकतो. इथून लाईन लागते आतमध्ये भोजनालयमध्ये जायला हॉलमध्ये. खूप मोठा हॉल आहे आतमध्ये. एका टायमाला 1000 लोक एका टायमाला जेवत असतात. सेवेसाठी खूप लोक तिथे येतात. हे बघा किती मोठा हॉल आहे. इथून आपण आतमध्ये प्रवेश करतो. काही लोक जेवायला बसलेत आता. कुपन आपण तिकडे काउंटरवरती दिलं. आता हॉलमध्ये गेलोय. हे बघा जेवायला बसलेत लोक. पोटभर जेवण असतं. खूप छान म्हणजे एकदम मस्त सेवा केली जाते इथे. खूप मोठं नाव आहे आपल्या इथे साईबाबा मंदिराचं जागतिक दर्जावरती. लोक बसायच्या आधीच प्लेट आणि ग्लास ठेवलेले आहेत जेणेकरून वेळ वाया जाऊ नये. लोक येऊन पटापट जेवून जातील. आम्ही पण आता जेवायला बसतो. बघूया जेवणामध्ये काय काय पदार्थ देतात ते. बाहेरच्या जेवणापेक्षा शिर्डीला आलो की प्रसादालयामध्ये जेवून नक्कीच जावा. कारण की इथलं जेवण एकदम चविष्ट. बाबांच्या आशीर्वादानेच मस्त एकदम चांगलं लागतं ते प्रसाद. हे बघा भात, 2 भाज्या आणि डाळ आणि 2 चपाती. आपल्याला पोट भरेपर्यंत आपण खाऊ शकतो. अनेक
गोड पदार्थ असतं. आय थिंक ह्याच्यात आता खीर आहे, शेवयाची खीर असेल. हां, शेवयाची खीर आहे. खूप मस्त गोड गोड एक गोड पदार्थ. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जेवण चालू असतं. दर्शन झालं की डायरेक्ट इकडे जेवायला येतात लोक. 10 मिनिटाच्या अंतरावरच हे प्रसादालय आहे. हॉटेलमध्ये जेवणापेक्षा इकडे येऊन आपण प्रसाद म्हणून जेवून गेलेलं चांगलं आणि मस्त जेवण असतं. भात आला आता. इकडे अजून लोक बसायचे बाकी आहेत, कारण की खूप मोठा हॉल आहे. एका साईडला लोक बसले सर्व. आता जे पाठवून येणारे लोक आहेत ते तिकडे पाठीमागे बसत जाणार. ताटात लागेल तेवढंच घ्यायचं आहे, जेणेकरून अन्न वाया जाऊ नये म्हणून. हा 2 भाज्या आहेत आणि एक डाळ आहे. बघा किती फास्ट वाढत आहेत जेवायला, कारण की खूप लोकांना त्यांना जेवायला वाढायचं असतं. संपलं की पुन्हा येतात ती लोक द्यायला. कोणाला लागेल तसं घ्यायचं, पोटभर जेवायचं. हे बघा मस्त. आता थोडा मी जेवून घेतो, मोबाईल साईडला ठेवतो, व्हिडिओ. हे अशा प्रकारचे पदार्थ आहेत. चपाती आहे, चपाती, भात, 2 भाज्या आहेत आणि शेव, खीर आहे. चला मस्त जेवूया आता. ओम साईराम. हा हा हा, मस्त छान लागलं एकदम. जेवण झाल्याच्या नंतर इकडे हात धुवायला आहे. हात धुवून वरती शिवसृष्टी आहे, ते पण आपण पाहू शकतो. आणि तिथूनच बाहेर आल्याच्या नंतर छोटंसं गार्डन आहे, निवांत बसू शकतो थोडा वेळ. हे बघा फाउंटन आहे, कारंजे. लोक मस्त निवांतपणे जेवून आल्याच्या नंतर इकडे बाकावरती बसून जातात. हे बघा खूप छान वाटतं येऊन. इथे स्टॅच्यू आहे साईबाबांचं जेवण बनवतानाचं. इथं थोडेफार फोटो काढले आम्ही पण. ओम